त्या पॉलिसीनुसार ती पॉलिसी आता दुर्दैवाने कोणाला कळत नाही, पण SSC HSC याचा अभ्यासक्रम पुढच्या 3 वर्षांपर्यंत एक समिती नेमा, ज्याच्या रोजच्या मीटिंग करा आणि एक नाविन्यपूर्ण नवं शिक्षणाचं नवं बीज असलेला नवीन अभ्यासक्रम तयार करण्याची तजवीज करा. मला असं वाटतं बाल शिक्षणापासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत जर शिक्षण बदललं तर या देशात आपल्या लहान मुलांचं काही भवितव्य आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पानसे साहेबांनी आता शिक्षण या विषयावर अत्यंत खूप चांगली माहिती दिली, पण पानसे साहेब दुर्दैव आहे, आपल्या मंत्र्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे ना, त्यामुळे डोक्याच्या खालनं सगळं वजन आहे, डोक्यात वजन असावं लागतं. आडनाव पण भुसे, आणि म्हणून मला माहिती नाही त्यांच्या डोक्यात किती शिरलं असेल किंवा काय. यानंतर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय अविनाशजी अभ्यंकर यांना विनंती करीन की त्यांनी मार्गदर्शन करावं. प्रतिभाश्चंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण समोर विराजमान कट्टर कडवट निष्ठावान महाराष्ट्र सैनिक तुम्हाला मानाचा मुजरा करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना सर्वप्रथम मराठी नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. जे आता इथे आहेत आणि जे केंद्राच्या आणि राज्याच्या कृपेने सिलेंडरच्या रांगेत आहेत त्यांना सुद्धा या पाडव्याच्या शुभेच्छा देतो. काय महाराष्ट्राची हालत केली आहे बघून ठेवा. जो महाराष्ट्र संतांनी घडवला होता, छत्रपती शिवराय असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, इतर सर्व असतील, त्यांचे धडाडीचे मावळे असतील, त्यांनी स्वतःचं बलिदान देऊन जो महाराष्ट्र मिळवला होता तो या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी काय वाट लावली तुम्ही बघून घ्या. सन्माननीय प्रबोधनकारांचे असलेले संस्कार, बाळासाहेबांचे असलेले संस्कार आणि ते पुढे घेऊन जाणारे या देशातले आणि या राज्यातले फक्त राजसाहेब ठाकरे एकच आहेत की जे मराठी करता अत्यंत कडवट कट्टर अशी भूमिका घेतात. मी तुम्हाला ह्या माध्यमातून एवढंच सांगेन, एकदा आठवून बघा. लोक म्हणतात की राजसाहेबांनी काय केलं. राजसाहेबांनी सन्मान्य बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रात मराठी माणसाचा मान आणि मराठी माणसाची शान ही जागृत ठेवली आहे, लक्षात ठेवा. राजसाहेबांचा कायमचा आदेश असतो की ज्या ठिकाणी मराठी माणसावर अन्याय होईल त्या ठिकाणी लाथी बसलीच पाहिजे. आता कोणतरी केंद्रात एक वाचा मंत्री होते दुबे म्हणून, त्यांनी विचारलं हे कोण आहे, राज ठाकरे का दुसरे कोणतरी होते, मला नाव आता आठवत नाही. त्यांना मला एवढंच सांगायचं आहे, स्वतःच्या पक्षाला हिंदुत्वाचा पक्ष म्हणताना मग जेव्हा रजा अकादमीचा मोर्चा निघाला होता आणि आमच्या चॅनलच्या बांधवांच्या गाड्या फोडल्या होत्या, त्यांचे कॅमेरे तोडले होते, आमच्या माता भगिनी पोलिसांवरती हात टाकले होते, तेव्हा हे सगळे गप्प बसले होते आणि राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे कट्टर महाराष्ट्र सैनिक लाखाचा मोर्चा घेऊन रस्त्यावर उतरले होते. याला म्हणतात राजसाहेब ठाकरे. जेव्हा मराठी सिनेमाला प्राईम टाइम नाही मिळाला तेव्हा आंदोलन राजसाहेबांनी केलं होतं, लक्षात ठेवा. ह्याला म्हणतात राजसाहेब ठाकरे. आणि जेव्हा भाजपला महाराष्ट्रात सत्ता पाहिजे होती तेव्हा याच शिवतीर्थावरती, याच शिवतीर्थामध्ये इकडे भाजपचे नेते एरझाऱ्या घालत होते की या आणि सन्माननीय मोदी साहेबांबरोबर भाषण करा म्हणजे महाराष्ट्रात भाजपचा आणि मनसेचा झेंडा हा उत्तरमिता फडकेल. ह्याला म्हणतात राजसाहेब ठाकरे, लक्षात ठेवा. अहो गुण अनेक आहेत, त्यातला एक तरी घ्या म्हणजे फक्त महाराष्ट्र नाही तर देश सुधारेल, लक्षात घ्या.
मला एवढंच सांगायचं आहे, आम्हा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना अभिमान का वाटतो राजसाहेबांचा? का वाटतं की या माणसावरून आपला जीव वाळवून टाकावा? तर कधी सत्तेकरता खुर्ची करता राजसाहेबांनी स्वतःच्या विचारांशी प्रतारणा केली नाही. वेळ प्रसंगी मिळणाऱ्या सत्तेला लाथ मारली, लक्षात ठेवा. खरं आहे, जे विचार मांडतो ते मराठी भाषेचे, मराठी माणसाचे, मराठी संस्कृतीचे आणि मराठी माणसाला अन्यायाच्या विरुद्ध हे खरे विचार असतात. म्हणून सत्ता कोणाची असेल, सत्तेत कोणी असेल, पण उत्तर मात्र शिवतीर्थ राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र सैनिक हेच आहे, लक्षात ठेवा. त्यांनी कोणी किती वल्गना करवतो आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. बाहेरून टीका करतात, नंतर सांगतात साहेब आम्हाला बोलायला लागतं म्हणून. कारण एक गोष्ट नक्की, एक शेवटचं उदाहरण तुम्हाला देतो, एक दोन उदाहरणं. जेव्हा हिंदी भाषा आपल्यावर लादण्याचा प्रयत्न झाला तेव्हा इकडे सन्माननीय भुसे साहेब आले होते. त्यांनी राजसाहेबांना सांगितलं, काय सांगितलं राजसाहेबांना, की साहेब माझं ऐकून घ्या, मला काय म्हणायचं हिंदी भाषेवरती. बघा आपला नेता कसा कणखर आहे आपल्या विचारांमध्ये, कसा अभेद आहे आपल्या विचारांमध्ये. राजसाहेबांनी सांगितलं, मी तुमचं ऐकून घेईन, पण तुम्ही जे सांगताय ते महाराष्ट्राच्या हिताचं नाहीये, ते मी कधीही ऐकून घेणार नाही. पहिली भाषा ही मराठीच राहील कुठल्याही परिस्थितीत. म्हणून तुम्हाला एवढंच सांगेन, येणारा काळ हा 100% राजसाहेबांचा आहे, हा 100% तुमचा आहे. तुम्ही सगळ्यांनी गावागावात जाऊन आज पूर्ण ताकदीने मराठी माणूस हा राजसाहेबांच्या मनसेच्या मागे उभा आहे. कारण प्रश्न तिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा आहे, लक्षात ठेवा कायम. आणि आपण नुसतं भाषणात बोलत नाही. तुम्ही 20 वर्षाची वाटचाल बघाल, आमदार आले का, खासदार आले का, नगरसेवक आहेत का, पण जर मराठी माणसावर अन्याय झाला, मराठी भाषेवर अन्याय झाला, मराठी संस्कृतीवर अन्याय झाला, मग तो दहीहंडीचा विषय असो, गणपतीचा असो, कुठलाही असो, पहिले चौताळ उठणारे हे राजसाहेब ठाकरे आणि त्यांचे महाराष्ट्र सैनिक आहेत, लक्षात ठेवा. तुम्हाला एवढीच विनंती करीन, हा संतांनी घडवलेला महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवरायांनी घडवलेला महाराष्ट्र आहे, हा विविध विचारवंतांनी घडवलेला महाराष्ट्र आहे, हा चित्रकारांनी घडवलेला महाराष्ट्र आहे, कवींनी घडवलेला महाराष्ट्र आहे. ह्याचं मराठी पण कधी संपवून देऊ नका. कारण राजसाहेब ठाकरे कायम सांगतात, लक्षात ठेवा, जर आपली भाषा गेली तर आपण संपलो. आणि आपल्या नेत्याबद्दल आपला जो अभिमान आहे, आपला जो स्वाभिमान आहे, हे कधी कमी होऊन देऊ नका. कारण आपला नेता सत्तेकरता, खुर्ची करता, पुन्हा सांगतो, कुठल्याही प्रकारच्या तडजोडी ह्या कधी मागे केल्या नाहीत, आज करणार नाही आणि उद्या करणार नाही. आपले राजसाहेब ठाकरे आहेत. म्हणून तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. थोड्याच वेळात सन्मान्य राजसाहेबांचं भाषण सुरूच होईल आणि तुम्हाला नक्की दिसेल की समोर ही जी राजशक्ती बसलेली आहे आणि जेव्हा ही राजभाषा आणि राजविचार येईल, ती फक्त या महाराष्ट्राला नाही तर या देशाला दिशा देणारी असेल, हेच आपणास सांगतो आणि तुर्तास आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.